महापालिका परिवहनकडील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत रकमा त्वरित द्याव्यात अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी केली आहे। सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमातील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या राहिलेली थकीत देय रकमा त्वरित द्याव्या अशी मागणी करत शुक्रवारी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांची भेट घेऊन आपल्या मागणीचे निवेदन दिले। पालिका आयुक्तांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे म्हणाले, परिवहन कर्मचाऱ्यांना देय रकमा देण्यासाठी पैसे नसतील तर शासनाकडून घेऊ असे आश्वासन दिले। परिवहन विभागातील अनेक रिटायर कर्मचाऱ्यांना देय आणि त्यांची जे पेन्शन योजना आहे ती अनेक वर्षापासून लागलेली नाही आहे। अनेक लोकांना या बाबतीमध्ये अनेक त्रास सहन करावे लागलेला आहे। जी त्यांच्या हक्काची पेन्शन आहे ती पेन्शन आज तागायत त्यांना मिळालेली नाही। अनेक मेडिकलचे जे त्यांच्या बिलं आहेत किंवा मेडिकलच्या संदर्भात जे शासनाकडून जी त्यांना मदत दिली जाते ते देखील अनेक वर्षापासून मिळाली नाही। अशी परिवहनची रिटायर लोकांची परिस्थिती आहे। आणि या संदर्भामध्ये सन्मान्य माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना देखील 2024 मागील वर्षी पत्र दिलं होतं आणि साहेबांनी त्या संदर्भातील आयुक्त यांना आदेश दिला होता। परंतु मागील आयुक्तांच्या माध्यमातून ते जरी काम पूर्णत्वास लागलं नव्हतं, परंतु आत्ता परत एकदा एकनाथजी शिंदेसाहेब सन्मान्य उपमुख्यमंत्री यांनी आयुक्तांना आदेश दिलेला आहे। या संदर्भामध्ये आपल्या सर्व लोकांना ही पेन्शन लागू करण्यात यावी। यातील काही कर्मचारी कोर्टामध्ये जाऊन कोर्टाचा देखील निकाल कर्मचाऱ्यांच्या बाजूने आहे, परंतु अद्याप मिळत नव्हता। परंतु आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी तसा आदेश दिलेला आहे आणि त्यांच्या आदेशाने आणि सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन आज आम्ही आपले नवीन आयुक्त सन्मान्य ओंबासे साहेब यांना आम्ही भेटलो आणि भेटल्यानंतर त्यांनीही सांगितलेलं आहे की हे लवकरात लवकर आपण मार्गी लावू।